नमस्कार सिंधुदुर्ग. बदलतय जग, बदलतय तंत्रज्ञान आणि आता बदलतोय तुमच्या माहितीचा स्रोत. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातील इत्थंभूत घडामोडी आता अधिक वेगाने आणि थेट. जनतेचा बुलंद आवाज आणि सत्याचा निर्भीड शोध. सज्ज व्हा एका नव्या डिजिटल क्रांतीसाठी. सिंधुदुर्ग 24 तास. नवी ओळख, नवी ताकद, नवा प्रवास, नव्या जोमाने. लवकरच. तुमचा विश्वास, आमची जबाबदारी. कणकवली शहरातील 2 तरुणींची एका सलूनमध्ये काम करणाऱ्या परप्रांतीयाकडून छेडछाड करण्यात आली. या घटनेनंतर संबंधित सलूनच्या संचालिका यांनी दिलेल्या फिर्यादीनंतर कणकवलीतील 6 तरुणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या विरोधात कणकवली शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी कणकवली पोलीस ठाण्यात धडक देत पोलीस निरीक्षक तेजस नलावडे यांना सोमवारी सायंकाळी जाब विचारला. यावेळी पोलीस निरीक्षक श्री नलावडे यांनी दाखल केलेले गुन्हे तपासात कमी करण्यात येतील. संबंधित महिलेच्या फिर्यादीनुसार ते गुन्हे दाखल केले गेल्याचे सांगितले. वादग्रस्त सलून बंद करत त्या महिलेसह संबंधितांवर गुन्हे दाखल करा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी करत ठिय्या मांडण्याचा इशारा दिला. या चर्चेत नगराध्यक्ष संदेश पारकर, उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, माजी उपनगराध्यक्ष बंडू हरणे, संदीप मेस्त्री, मिलिंद मेस्त्री, नगरसेविका मेघा गांगण, मिथिलेश भंडारी, गौरव हरणे, कुंदन हरणे यांच्यासह कणकवलीतील सामाजिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. यांच्यासह कणकवली शहरातील शेकडो महिलांसह सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पोलीस ठाण्यावर धडक दिली. त्यामुळे वातावरण काही काळ तंग बनले होते. सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत.